जे लोक सातारा, सांगली, कराड साईडचे आहेत ना त्यांना माहिती असेल की पाटकोंबडा म्हणजे काय. तर आज आम्ही गावाला चाललोय. माझ्या नंदेचा पाटकोंबडा होता. सकाळी 6ला उठलो, मुलींना पटापटा आवरून घेतलं त्यांचं, आणि ही बारकी बघा गाडीत बसल्यावरती घाबरत होती, तिला हायवेला भीती वाटत होती. त्यानंतर लवकर उठल्यामुळे त्या दोघी झोपल्या. मी, हे भाऊजी आणि आई पण होते आमच्या, आणि 2 मुली, असं आम्ही पाटणला जायला निघालो. तर खंबाटकी घाटामध्ये इतकं ट्रॅफिक होतं, तुम्ही बघू शकता, इतकं ट्रॅफिक लागलं आम्हाला. नाही तर आम्ही लवकर पोचलो असतो. सकाळी 8 वाजता घरातनं निघालो होतो आम्ही. नाश्ता वगैरे काय केला नव्हता, म्हटलं रस्त्यात थांबता येईल. मग साताऱ्यात पोचल्यावरती राजेशाही म्हणून स्नॅक सेंटर होतं, तिथे थांबलो. मुलींना पण थोडंसं चारलं, आम्ही पण खाल्लं, आणि व्यवस्थित नाश्ता झाला की मग निघालो. कुठेही पाऊस नाही लागला. नेमका उमरजमधून बोगद्यामधून जाताना एक जण म्हटला की तुमच्या गाडीचा टायर पंक्चर आहे. तिथं थांबलो आणि खरंच पंक्चर होता. मग पंक्चर काढलं आणि मग उमरजच्या पर्यंत तर पाऊस नाही लागला, पण पुढे पुढे थोडंसं गेलो की बघा वातावरण किती छान झालंय. इतकं सुंदर वाटत होतं, एकदम फ्रेश वातावरण होतं, सगळीकडं हिरवळ होती आणि खूप जोरात पाऊस यायला लागला. जसं जसं येरपळच्या जवळ जायला लागलो आम्ही, तसं खूप पाऊस यायला लागला. त्यानंतर दर मजल करत गावी पोचलो फायनली. येरफळे म्हणून गाव आहे, ते आमचं गाव आहे. तर ही बाहेरची खोली आहे बघा, सगळं मातीने सारवलेलं आहे, मातीच्या भिंतीत. एकदम जुन्या पद्धतीचं घर आहे माझं सासरचं. इथं शिडी लावली आहे, वर माळा आहे, माळ्यावरती सगळी धान्याची कणगी वगैरे, सरपण वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे. हे घराचं बॅक साईड आहे, एकदम मागची बाजू आहे. तर इथे पण भरपूर पाऊस पडत होता. मग आमची पटापट स्वयंपाकाची तयारी झाली, कारण भुका लागल्या होत्या. 2 वाजले होते पोचेपर्यंत आम्हाला, 12 साडेबारा झाले होते. आणि मग मी भाकरी करायला घेतल्या. पाटकोंबडा असल्यामुळं सगळ्या गावाला आवतन होतं जेवायचं. त्यानंतर इथं आचारी आला होता, त्याने भात शिजायला टाकला. फक्त भाकरी आमच्याकडं होत्या, बाकी कालवण वगैरे त्याच्याकडेच होतं. हे मटणाचा बेत बघा शिजतोय, अशी तर्रीदार एकदम भाजी झाली होती. मग मोजून मी एकटीने 60 भाकरी केल्या. ह्या टबमध्ये दिसतात ना तेवढ्या सगळ्या भाकरी मी केल्या. आणि सगळा स्वयंपाक आवरला की मग 2 सासूबाई आणि मी, वाघजाई म्हणून देवीचं मंदिर आहे वर, तर तिकडे गेलो. तेव्हा पण छोटे छोटे पावसाचे थेंब पडतच होते, पण खूप छान वाटत होतं. आणि देवाचं दर्शन झालं छान, देवीचं दर्शन घेतलं, कौल लावला, आणि मग सगळ्यांनी फोटो सेशन केलं एकदम छान सुंदर पद्धतीने, छान वाटलं एकदम. त्यानंतर सवाष्णी होत्या, मग ताईंनी सगळ्यांना हळदी कुंकू लावून पायी वगैरे धुवून, ह्या माझ्या बारक्या ननंदबाई आहेत, तर त्यांनी सगळं केलं. त्यांचाच लग्नाचा पाटकोंबडा होता. आणि शर्वी अशी रात्रीची खेळत होती बघा. त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली, सगळ्यांनी भलं मोठं हातरून टाकून सगळे आम्ही झोपी गेलो. तुम्ही कुठल्या भागातले आहात आणि अशी पद्धत आहे का तुमच्याकडे, मला नक्की कमेंटमध्ये कळवा.